मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। मुंबईत बॉम्बस्फोट घडून आणण्याची धमकी जी आहे ती या मेसेजच्या माध्यमातून देण्यात आली आहे। मुंबईमध्ये 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी या मेसेजमधून देण्यात आलेली आहे। मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला हा धमकीचा मेसेज आलेला आहे। मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडून आणण्याची धमकी जी आहे ती या मेसेजच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। यंत्रणा सतर्क झाल्यात। मुंबईमध्ये 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी या मेसेजच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा मेसेज आलाय आणि या मेसेजमध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडून आणण्याची धमकी देण्यात आलेली आहे। आता यंत्रणा ज्या त्या सतर्क झालेल्या आहेत। मुंबईमध्ये 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी या मेसेजच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू झालेला आहे। कृष्णा सोनलवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णा, विषयाला आपण पाहतोय की सातत्यानं मुंबई पोलिसांना अशा प्रकारचे मेसेज आणि निनावी कॉल येत असतात। मात्र मुंबई पोलिसांच्या वाहतूक कक्षाच्या या व्हॉट्सअप क्रमांकावरती जे मेसेज आलेला होता ज्यामध्ये मुंबईमध्ये 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आलेले आहेत आणि बॉम्बस्फोट होणार आहे अशी माहिती अज्ञात व्यक्तीने दिलेली होती। मात्र त्या व्यक्तीने सांगितलेल्या 6 ठिकाणी मुंबई पोलिसांनी शोध मोहीम केली, मात्र तसं आक्षेपार्ह काहीही आढळून आलेलं नाहीये। मात्र ही खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिवाय एटीएस या यंत्रणेला सुद्धा ही माहिती देण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीचा आता शोध सुरू केलेला आहे। त्यामुळे मागच्या काही काळामध्ये आपण पाहिलं तर धमकीच्या किंवा अशा प्रकारचे खोटे मेसेज पाठवणाऱ्यांच्या अनेक जणांना अटक सुद्धा मुंबई पोलिसांनी केलेली आहे आणि आता सुद्धा त्याच प्रकारे कारवाई होऊ शकते। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।